नमस्कार, मी गौतमी गोदावरी पुष्प 65वे. स्वच्छ निरभ्र आकाशात उषा देवीचे आगमन झाले आणि अंधाराने काढता पाय घेतला. पाठोपाठ अरुण आला आणि त्याने भूमीला प्रकाश अर्पण केला. पुढील काही क्षणातच भगवान आदित्य राजांचे आगमन झाले आणि त्यांनी सृष्टीला तेजाने सालंकृत केले. या तेजा इतकाच तेजस्वी बटू गोदानंदिनी संगमात उभा होता. त्याच्या चिमुकल्या ओंजळीत मावेल इतके संगम जल घेऊन त्याने सूर्यनारायणाकडे अंजली उंचावली आणि एक कोवळा पण निश्चयी आवाज धरणीवरून आकाशाकडे मार्गस्थ झाला. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा कोणी कर्मकांडी दांभिक माणसाचा आवाज नव्हता किंवा कुणा दुबळ्या लाचार ईश शक्तीकडे भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचा आवाज नव्हता, तर बुद्धिमान शक्तिमान निश्चयी अशा भक्ताची सिंह गर्जना होती. या मंत्रातील शब्द जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक म्हटला जात होता आणि पुढे सतत या दिव्य मंत्राने गोदानंदिनी संगमावरील वातावरणातील कण न कण दिव्य झाला होता. जो समाज या मंत्राच्या शिकवणुकीचे तंतोतंत पालन करेल तो समाज दिव्य झाल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करत माईचे मन या मंत्राच्या अर्थाचे चिंतन करू लागले. तो मंत्र म्हणत होता आणि माई अर्थ ऐकत होती. ओम अर्थात साक्षात शब्द ब्रह्म, साक्षात प्रणव. जिथे पोहोचायचे ते ठिकाण म्हणजे ओम आणि ज्याच्या मदतीने पोहोचायचे ते साधन सुद्धा ओम. संसार सागर समजवणारा तो ओम. तो समजल्यावर पार करण्याची गती देणाराही ओम. शांत स्वरूप असल्याने साधकाला तृप्त करणारा ओम. समस्त प्राणीमात्रांचे विचार जाणण्यास समर्थ असणाराही ओम. अति सूक्ष्म असल्याने जीवाच्या अंतरंगात प्रवेश करू शकणारा ओम. स्वतःच श्रोत इंद्रियाचा निर्माता असल्यामुळे अतिसूक्ष्म अतिगुप्त शब्दाचाही श्रोता असणारा ओम. संपूर्ण चराचराचा स्वामी असल्याने सर्वांवर शासन करणाराही ओम. स्वतःच ऐश्वर्य संपन्न असल्याने प्रत्येकाने याचना करावी असे हक्काचे स्थान म्हणजे ओम. स्वतःच संसार निर्माता असल्याने संसाराचा संचालक असणारा ओम. स्वतः इच्छारहित असून सुद्धा प्राणीमात्रांवर शुभचिंतनाचा प्रकाश वर्षाव करणारा ओम. ज्ञान स्वरूप असल्याने अविद्य आणि तेजस स्वरूप असल्याने अंधकार नष्ट करणारा ओम. दृष्टिगोचर आणि इंद्रियगोचर जाणणारा पण अंतःकरणात स्वस्वरूपाचा प्रकाश आणणारा ओम. सर्व व्यापक असल्याने सर्वांचाच संबंधी असणारा ओम. विपरीत ज्ञानाचा नाश करणारा ओम. प्राणीमात्रा सद्बुद्धीचे ज्ञान देणारा ओम. प्रलय काळात सृष्टीस स्वतःत सामावून घेणारा ओम आणि सृष्टिकालात स्वतःतून प्रकृतीस स्थूल बनवणारा ओम. अशा अविनाशी ओंकाराने वातावरण प्रासादिक तर होतच होते, पण माई ही आत्मानंदात मग्न झाली. पुढे भू म्हणजे उत्पादक शक्ती अर्थात ब्रह्म, भूव म्हणजेच पोषक शक्ती अर्थात विष्णू आणि स्वः म्हणजे संहारक शक्ती अर्थात महेश. या त्रिशक्तींना आवाहन. ही त्रिविध गायत्री जीव जगत जगदीशाचा संबंध समजवण्याची शक्ती राखते. ही त्रिविध गायत्री सत्व रज तम इत्यादी गुणांना यशस्वीपणे हाताळून प्रगतीचा मार्ग दाखवते. ही त्रिविध गायत्री अग्नी वायू जलाची उपासना शिकवते, जेणेकरून अग्नीची तेजस्विता,
वायूची गतिशीलता आणि जलाची शांतिप्रियता साधकाच्या मनात स्थापित होते. तत् अर्थात तो परमात्मा, तो अविनाशी अवर्णनीय परमात्मा. सवितुः अर्थात सूर्यासारखी तेजस्वी शक्ती. अनंत शक्ती परमात्म्याकडून मानवास ज्या प्रकारच्या शक्तींची याचना करायची ती शक्ती म्हणजे सवितुः. वरेण्यम अर्थात श्रेष्ठ ग्रहण करण्यायोग्य तत्व. धर्म, कर्तव्य, अध्यात्म तसेच सत्यम, शिवम, सुंदरम परमात्म्याकडे आकर्षित करते ते वरेण्यम. भर्गः अर्थात अज्ञान, अंधकार आणि कुविचारांवर मात करण्यासाठी विश्वनियंत्याकडे मागितलेली शक्ती. भकार समस्त लोकांना प्रकाशित करणारा. रकार प्राणीमात्रांना आनंद देणारा आणि गकार सृष्टीस स्वतःत सामावून घेणारा नि स्वतःतून सृष्टी निर्माण करणारा इति भर्गः. शारीरिक, बौद्धिक, आर्थिक चारित्र्य प्रदान करतो तो भर्गः. देवस्य अर्थात दिव्य तत्व, दिव्य सिद्धांत. दिव्य विश्वासाने माझे अंतःकरण भरून जावे आणि प्रत्येक कार्यात दिव्यता यावी. धीमहि अर्थात ध्यान, दिव्यत्वाचे ध्यान. जैसे ध्यान तैसे मन, जैसे मन तैसे जीवन. धियः अर्थात धी म्हणजे बुद्धी, सद्बुद्धी, धर्म, कर्तव्य धारण करणारी बुद्धी अर्थात ध्येयः. यः अर्थात आत्मरूप, विशुद्ध आत्मस्वरूप म्हणजे परमात्मा. नः अर्थात आमचे म्हणजे स्वतःचे पंचप्राण, पंचकोश, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी मिळून आमचे. त्याचबरोबर आम्हा सर्वांचे कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य सर्व या नह मध्ये समाविष्ट होते. आणि शेवटी प्रचोदयात अर्थात प्रेरित कर. मी जे मागितले त्याच्या प्राप्तीसाठी माझ्या बुद्धीला प्रेरित कर. किती दिव्य मागणी, किती भव्य मागणी. दैवी वर्धनासाठी आवश्यक असलेली अंतःप्रेरणा देणारा सुद्धा परमात्माच आहे. मला होणारी सत्कर्माची इच्छा हे कर्तृत्व देखील विधात्याचे आहे. याची निरंतर जाणीव म्हणजे प्रचोदयात. नारायणाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ब्रह्म ऐकून माई धन्य होत होती. या मंत्राच्या अर्थाचे आणि सामर्थ्याचे साकार रूप म्हणजे नारायणाचे समग्र जीवन असेल असे तिचे मन तिला सांगू लागले. माझी कूस धन्य झाली अशी अनुभूती, माझी कूस धन्य झाली असे ती त्र्यंबक राजास सांगू लागली. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च येन अशी अनुभूती तिला येऊ लागली. धन्यवाद.